नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024-25 अंतर्गत आपण प्रत्येक जिल्हा घटकनिहाय किती अर्ज आलेत याची आकडेवारी सविस्तर घेतली होती. तर आता मैदानी चाचणीसाठीची तयारी सगळे उमेदवार विद्यार्थी करत आहेत. पाहू शकता मैदानी चाचणी आपण अगोदर सांगितल्या पद्धतीने फेब्रुवारीमध्ये होणार आहे. यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये ज्या घटकांमध्ये सगळ्यात जास्त अर्ज असतील त्यांची सुरुवातीला होईल, नंतर होईल. पाहू शकता सगळ्यात कमी अर्ज असतील त्यांची जी मैदानी आहे फिजिकल ही सगळ्यात अगोदर घेतली जाईल. तर या अंतर्गत अत्यंत महत्वाची अपडेट जी आहे मुंबई लोहमार्ग पोलीस मैदानी चाचणीसाठीची आलेली आहे 2025च्या भरतीबाबतची. तर याबाबतची जी महत्वाची अपडेट आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. अत्यंत महत्वाची अपडेट असून यामध्ये तुमचे 2 ते 3 गुण तुम्हाला वाढवण्यासाठी याचा फायदा तुम्हाला 100% होणार आहे. नक्की आपण काय अपडेट आहे पाहूयात. त्याचबरोबर तुम्ही जर नोकर भरती या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच नोकर भरती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला सुद्धा विसरू नका. पाहूयात महत्वाचे अपडेट. मुंबई लोहमार्ग पोलीस भरती 2025 साठी एकूण किती पदे आहेत तर 743. आपण मगाशी जी अपडेट पाहिली यामध्ये किती अर्ज आले होते त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की मुंबई लोहमार्गासाठी 35,000, 34 ते 35,000 एवढी आकडेवारी आहे. एवढे अर्ज यामध्ये आलेली आहेत मुंबई लोहमार्गासाठीचे. एकूण जागा किती तर 743. एकूण 743 जागांसाठीची आतापर्यंतची ही सर्वात मोठी भरती आहे. आता ग्राउंड कसं होणार आहे यामध्ये मुंबई लोहमार्गासाठी तर पाहू शकता ग्राउंडचं ठिकाण कुठं आहे. ग्राउंडचं स्थान जे आहे हे ठरलेलं आहे घाटकोपर पूर्व मुख्यालय जे आहे या ठिकाणी होणार आहे. आणि यासाठी नवीन सिंथेटिक 400 मीटरचा जो ट्रॅक आहे हा तयार करण्यात आलेला आहे. यावर 1600 मीटर 400 मीटर ट्रॅकचे 4 राऊंड सुरुवातीला घेतले जातील. चीप जे आहेत या दोन्ही साईडला असणार आहेत. महत्वाचं 1600 मीटर साठीची जी आहे त्यामध्ये रनिंग असेल. 400 मीटरची ट्रॅकनी 4 राऊंड इथून सुरुवातीला घेतली जातील. अत्यंत महत्वाचं. त्याचबरोबर 100 मीटर ट्रॅक जो आहे यावर 2 ते 3 विद्यार्थी पाठीमागून स्टार्ट कट असेल आणि दोन्ही साईडला या ठिकाणी सुद्धा चीप असणार आहे. अत्यंत महत्वाची 2 ते 3 गुणांसाठीची ही अत्यंत महत्वाची अशी अपडेट. त्याचबरोबर गोळाफेकच्या ट्रॅकच्या वरच्या बाजूला 4 ते 5 मातीची मैदान जे आहेत या ठिकाणी आहेत. जे घाटकोपर पूर्वचं मुख्यालय आहे मुंबई लोहमार्ग साठी ज्यांनी अर्ज केलाय ज्यांची मैदानी या ठिकाणी असणार आहे त्यांच्यासाठी महत्वाचे अपडेट. एक 2 ते 3 गुण तुम्हाला मिळवून देतील. तयारी करताना या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत टिप्स या लक्षात ठेवणं आवश्यक आहे. 1600 मीटर क्रम असेल पहिल्यांदा, नंतर 100 मीटर आणि त्याच्यानंतर गोळाफेक. अशा पद्धतीने तुमची जी मैदानी आहे मुंबई लोहमार्गासाठीची घेतली जाण्याची शक्यता आहे, घेतली जाईल. महत्वाचे मुद्दे म्हणजे स्पाईक वापरायला परवानगी आहे किंवा नाही. तर पाहिलं तर आपण पाहू शकता 2025 साठी अद्याप अजून अपडेट आलेलं नाहीये. जेव्हा परिपत्रक निघेल मैदानी बाबतचं तेव्हा त्याच्यामध्ये डिटेलमध्ये दिले जाईल की स्पाईक वापरू शकता की नाही. मात्र 2023 मध्ये परवानगी होती. 2023 मध्ये स्पाईक वापरायला परवानगी होती. 2024 मध्ये स्टड काढून तुम्हाला जी मैदानी चाचणी आहे ती द्यावी लागली होती. आणि 2025 साठीची अपडेट लवकरच आपल्याकडे प्राप्त होईल. ग्राउंड साठीची मेरिट पाहिली तर गेल्या वर्षी एकूण 620 पदे होते. त्यावेळेला ग्राउंडचा कट ऑफ जो आहे 40 पर्यंत लागला होता. मात्र आता त्यावर अंदाज न घेता 743 मध्ये कॉम्पिटिशनची स्पर्धा जर पाहिली तर 50% पर्यंत अर्ज जे आहेत हे आलेले आहेत. त्यामुळे 40, 45, 43 पर्यंतचा तुमचा प्लस जो टार्गेट आहे हा असणं आवश्यक आहे मैदानीसाठीचा. तुमचं सगळं 100% क्लिअर होईल. 40, 45, 43 मैदानीसाठीचा मुंबई लोहमार्गासाठीचा तरी कमीत कमी टार्गेट ठेवणं आवश्यक आहे. लक्ष आहे हे असणं आवश्यक आहे. वेळ जो आहे अंदाजे 1 महिना. आता पाहू शकता आता जानेवारी डिसेंबर चालू आहे. जानेवारीचा पूर्ण महिना तुम्हाला भेटणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मैदानी चाचणी शक्यता आहे. लवकरच त्या अगोदरच आपल्याला एक 15 ते 20 दिवस अगोदरच अपडेट जे आहे परिपत्रक उपलब्ध होईल. आता मैदानी आणि लेखी हे दोन्ही मिळून तुमचा कट ऑफ जो आहे कितीपर्यंत तुम्हाला मार्क्स मिळवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. तर टोटल जो सेट स्कोर आहे 130 135 पर्यंत. यामध्ये ओपन साठी थोडा वाढेल. मात्र 130 ते 135 पर्यंत कशी तुम्हाला प्रयत्न करणं आवश्यक आहे. सेट स्कोर हा म्हटला जाऊ शकतो. 40, 45, 43 प्लस जर तुम्ही ट्राय केलं यामध्ये 620 पदांसाठी गेल्या वर्षीची ही भरती झाली होती.
743 आता पदे जास्त आहेत. मला वाटतं गेल्या वर्षीच्या तुलनेत आत्ता जे अर्ज आहेत हे कमी आलेले आहेत. 35,000 अर्ज आहेत. त्यामुळे 40, 45, 43 प्लस प्रयत्न करणं आवश्यक आहे पोलीस भरतीसाठीच्या मुंबई लोहमार्गासाठी. अशा पद्धतीने ही अत्यंत महत्वाची छोटी अशी अपडेट होती. 2 ते 3 गुण तुम्हाला जर माहीत असेल, तुम्ही जर मैदान चेक केलं असेल, पाहिलं असेल, तयारी करत असाल, तर यासाठीची अत्यंत महत्वाची अपडेट मुंबई लोहमार्ग पोलीस शाखेसाठीची आहे. दोन सरपंचसाठीची 743 पदांसाठीची अत्यंत महत्वाची अपडेट. पोलीस भरतीबाबतच्या अशाच सगळ्या अत्यंत महत्वाच्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी लोकल भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.